थेट बीड मधून महत्त्वाची बातमी येते बातमी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडच्या चौकशीला आता सुरुवात झाली आहे। सीआयडी मार्फत ही चौकशी केली जाते। सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी आज दिवसभर वाल्मिक कराडची चौकशी करणार आहेत। कराड सांगणार आहे की फरार असलेल्या आरोपींचा पत्ता नेमका कोणता आहे, जे आरोपी फरार आहेत त्यांचा पत्ता कोणता आहे हेच समोर आणण्यासाठी आता सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी सज्ज झाल्याचं कळतंय आणि वाल्मिक कराडची चौकशी केली जाते। कराडच्या चौकशीतून नेमके कोणते अनेक पैलू जे आहेत ते समोर येत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। वाल्मिक कराड याने स्वतः सरेंडर केलं होतं आणि त्यानंतर आज दिवसभर सीआयडी कसून चौकशी करणार आहे। तर मस्साजोगच्या ग्रामस्थांना हटवण्यासाठी पोलीस दाखल झाले असल्याचं कळतंय। मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन पुकारलंय आणि ते सुरू सुद्धा केलंय। देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करा अशीच प्रमुख मागणी या ग्रामस्थांची। ही दृश्य सध्या आपण पाहतो, लाईव्ह दृश्य आहेत। मस्साजोग मध्ये जलसमाधी आंदोलन सुरू झालंय आणि अशात इतर 3 आरोपींना अटक करा, लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ करतायत। जलसमाधी आंदोलनाच्या दरम्यान काही जणांना भोवळ सुद्धा आली आहे आणि त्यांना आता उपचारासाठी दाखल केले गेले। त्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळू शकतो। वाल्मिक कराड यांना पोलीस अटक करू शकली नाही, शेवटी ते शरण आले, त्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। असं आहे, एखादा आरोपी जर शरण येत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिप्पणी करून काही योग्य नाही। काल म्हणाले पकडत नाही, आता शरण आला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 गोष्टी करायला लोक लागतात। तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलेही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं। मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होणे, म्हणजे तपास कसा झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे। म्हणून काही काळ सरकारला लागतो तो द्यावा लागतो। आता टीकाटिप्पणी करणारे करतात। संतोष देशमुख यांच्या गावचे गावकरी जलसमाधी आंदोलन करत आहे, आरोपींना अटक करण्याची त्यांची मागणी आहे। मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी इतकं स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचं काम सुरू केलं आहे। मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा, आमच्यावर विश्वास ठेवावा। माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की या तपासामध्ये आम्ही अंतिम करू आणि कोणालाही सोडणार नाही। गावकऱ्यांनी थोडी तपासामध्ये साथ द्यावी आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी, जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही, याकरता मी गावकऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतो। अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं म्हटलंय की लवकर स्वीकारावं। नाही, मला वाटतं की आता पदभार स्वीकारण्याकरता थोडे कमी जास्त दिवस लागतात। काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत, म्हणजे मंत्रिमंडळ झाल्या पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहेत, पूर्वनियोजित काही लोक विदेशात गेले आहेत। मला वाटतं या आठवड्यात निर्णय होईल सर्व, म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील असं दिसतं। शिर्डीच्या मेळाव्यामध्ये राज्याला नवीन भाजपचा प्रदेशाध्यक्ष मिळेल त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तिथे? नाही, मला असं वाटतं की आमची प्रक्रिया सुरू झाली आहे। आम्ही आता 1 तारीख ते 20 जानेवारीपर्यंत आजपासून राज्यामध्ये 1.5 कोटी सभासद नोंदणी करतो आहे। मग सक्रिय सदस्य, ऍक्टिव्ह सदस्याची नोंदणी होणार आहे। मग बूथ अध्यक्ष, 1 लक्ष बूथ अध्यक्ष आम्हाला करायचे आहे। मग तालुक्याच्या अध्यक्षाच्या निवडी होतील, जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्षाची निवड होतं। त्यामुळे त्या निवडीला जरा मला वाटतं आपलं केंद्र नेतृत्व, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते आणि यावेळी त्यांनी सांगितलंय की बीड सरपंच हत्या प्रकरणातील कुठल्याही आरोपीला सोडलं जाणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। यानंतर याच प्रकरणातील इतरही बातम्यांच्या अपडेट्स घेऊयात आपण टॉप 20च्या माध्यमातून। वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। खंडणी प्रकरणात कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावणी केली आहे। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचा सीआयडीच्या वकिलांनी दावा केलाय।
बीड सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी केली जाते आहे. खंडणी प्रकरणातील फरार आरोपी संदर्भात कराडला विचारणा केली जाते आहे. आज दिवसभर ही चौकशी होणार आहे आणि यात कोणकोणते विषय उलगडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे हेच बीडचे सर्वात मोठे आका असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी वारंवार बीडचे आका असा उल्लेख केलाय. सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या सीआयडीनं आवळल्यात. सुदर्शन खुळे आवळणार आहेत. सुदर्शन खुले, कृष्णा सांगळे आणि सुधीर सांगळे अशी आरोपींची नावं आहेत. सुदर्शन खुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय सीआयडीला आहे. मंत्री धनंजय मुंडेंवरती पक्षातलेच वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नाही असं वरिष्ठांचं मत आहे. शिवाय या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भावनाही नेत्यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र यावेत यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी साकडं घातलंय. पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा कुटुंब हे गुण्यागोविंदानं नांदावं असं साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा अशा सूचनाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील लोक सोडून न गेल्यानं जयंत पाटलांनी समाधान सुद्धा व्यक्त केलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नांदेडच्या कंधार दौऱ्यावरती आहेत. शेकापचे माजी खासदार डॉक्टर केशवराव धोंडगे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त जरांगे अभिवादन करणार आहेत. 2024 या वर्षभरात राज्यातील मायबाप जनतेनं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. विकसित महाराष्ट्र, शेतकरी युवा सक्षमीकरणासाठी आणखी जोमानं सरकार काम करणार असं म्हणत 2024 या वर्षातील काही खास आठवणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उजाळा दिला. तर सरत्या वर्षानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिलंय. प्रत्येक कुटुंबात सुखसमृद्धीची पावलं उमटावीत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ऑस्ट्रेलियातील सिडनीत नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवरती आणि ओपेरा हाऊस या परिसरात नवीन वर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. नाशिकमध्ये धार्मिक पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय. पुरातन रामकुंडावरती सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरात नवीन वर्षाचं फटाक्यांनी आतषबाजी करत स्वागत केलं गेलं. 31 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री अगदी 12च्या ठोक्यावरती न्यूझीलंडच्या नागरिकांनी नवीन वर्षाचं भव्य स्वागत केलं. पुण्यात नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. FC रोड आणि JM रोड यावरती एकत्र येत नागरिकांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय. यावेळी डीजेच्या तालावरती तरुण थिरकले सुद्धा. मोठी बातमी समोर येते. कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन साजरा होतोय आणि यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्यानं विजय स्तंभावरती संविधानाची उद्देशिकाही लावण्यात आली आहे. विजय स्तंभाला फुलांची सजावट केली गेली आहे. आकर्षक रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी आज भीमा कोरेगावमध्ये दाखल होत आहेत. तर शौर्य दिनानिमित्त पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सुद्धा सकाळीच विजय स्तंभाला अभिवादन केलं. या ठिकाणची एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय. कोरेगाव भीमामध्ये आज 207वा शौर्य दिन साजरा होतोय आणि त्यामुळे पोलीस सुद्धा अलर्ट मोडवरती आले आहेत. अनेक CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर या संपूर्ण
परिसरावरती आहेत, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवरती आल्याचं दिसतंय. अभिवादनासाठी लाखो अनुयायी आज कोरेगाव भीमामध्ये दाखल होत आहेत. सरत्या वर्षाला मुंबईकरांनी निरोप दिलाय. मुंबईतील विविध पब, डिस्को आणि क्लबमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाईसोबतच अबाल वृद्ध सुद्धा मोठ्या संख्येने जमले होते. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईच्या लोकलनं नवीन वर्षाचं अनोखं स्वागत केलंय. सीएसएमटी स्थानकावरती मध्यरात्री 12 वाजता लोको पायलटनं लोकलचा हॉर्न वाजवत दणक्यात नवीन वर्षाचं स्वागत केलं आणि या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकर सिद्धिविनायकाच्या दर्शनानं करतायत. सिद्धिविनायक दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासनेही भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष नियोजन केलंय. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देश विदेशातल्या साई भक्तांनी मंदिर परिसर अगदी फुलून गेला होता. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्याच्या तालावरती नृत्य करत जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची काल रात्रीपासूनच मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात परिसर अगदी दुमदुमून गेला. संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखो भाविक शेगावातही दाखल झालेत. भाविकांनी रात्रभर दर्शनासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. पंढरपुरातही विठुरायाच्या मंदिरात गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध फळांचा वापर करत मंदिराला आकर्षक सजावट केली गेली आहे आणि यामुळे विठुरायाचं सावळं रूप अधिकच खुलून दिसत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हजारो भाविकांनी आज तुळजाभवानी मातेचंही दर्शन घेतलं. दरम्यान गेल्या 8 ते 10 दिवसांपासून तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे पाहायला मिळतेय. मात्र रात्रीपासूनच तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पूर्वीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झालाय. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. येणारं वर्ष हे सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी असावं अशी प्रार्थना भक्तांकडून करण्यात आली आहे. धुळ्यात भक्तिमय वातावरणात पांझरा नदीची महाआरती पार पडली आहे. आरतीच्या वेळी भगवान शंकर पार्वती, प्रभू श्रीराम सीता आणि गणपती बाप्पा यांचे सजीव देखावे सुद्धा साकारण्यात आले होते. दरम्यान तापी नदीच्या धर्तीवरती नवीन वर्षापासून दर मंगळवारी इथेही आरती केली जाणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागपूरच्या साई मंदिरात सुंदर फुलांची विशिष्ट पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज दिवसभर मंदिरात आरती आणि प्रसादाची व्यवस्थाही केली गेली आहे. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं गेलंय. गुरुद्वाराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान गुरुद्वाराला विद्युत रोषणाई करण्यात आली. नवीन वर्षाच्या निमित्तानं अमरावतीचं कुलदैवत असलेल्या श्री अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्तानं भाविक अंबादेवी आणि एकविरा देवीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात.
नागपूरकर नेहमीच नवीन वर्षाची सुरुवात प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात जात गणरायाच्या दर्शनानं करतात. आज पहाटेपासूनच टेकडी गणेश मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. गणेश टेकडी मंदिरात नवीन वर्षानिमित्त फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिराच्या बाहेर 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. 4 ते 5 तास रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं लागतंय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गडावर सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी पाहता आदिमायेच्या दर्शनासाठी 24 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्यात. नवीन वर्षाचं स्वागत अनेकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनानं केलंय. गणपतीपुळ्याला पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या भाविकांची चोख व्यवस्था मंदिर प्रशासनानं केली आहे. न्यू इयर सेलिब्रेशनचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत देहू नगर पंचायतीने द दारूचा नाही तर द दुधाचा ही संकल्पना राबवली आहे. रात्री नागरिकांना मसाला दुधाचं वाटप करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आणे इथे श्री रंगदास स्वामींची यात्रा सुरू झाली आहे. या दरम्यान गरमागरम लज्जतदार आमटी भाकरीची चव सुद्धा चाखायला मिळते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक यासाठी आणे नगरीत दाखल होत आहेत. सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याची तयारी सीआयडीनं केली आहे. सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे आणि सुधीर सांगळे या तिघांच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचाही तपास सीआयडी करतायत. दोनशे 7व्या शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा इथे पोलीस अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे नगर मार्गासहच विजयस्तंभ परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाते. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभावरती 207व्या शौर्य दिनानिमित्तानं रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्यानं विजयस्तंभावरती संविधानाची उद्देशिका लावून आकर्षक फुलमाळांनी सजावट करण्यात आली आहे. बुद्ध मानवंदनाही देण्यात आली आहे. गावकरी ग्रामस्थ आलेले आपल्याला पाहायला रात्री 100 पोलीस आरोपीला राखले होते. एक महिला गेली तर एक बी कर्मचारी उतरला नाही. रात्री 100 पोलीस आरोपीसाठी सुरक्षेसाठी 100 पोलीस एक तरी पाहिजे. एक तरी महिला चक्कर येऊन पडली कमी एक तरी तर मस्साजोग मधली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय. बीडच्या मस्साजोगचे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. इतर 3 आरोपींना अटक करण्याची मागणी ते करतायत. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत कारण की मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन पुकारलंय ते सुरू झालंय आणि या दरम्यान एका महिलेला भोवळ सुद्धा आली आहे. पोलीस आता या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत आणि ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न ते करतायत. परंतु ग्रामस्थांना पाण्यातून बाहेर काढण्यात अजून तरी त्यांना यश आलं नाहीये. ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय.
कालच्या रात्री 100 पोलीस आरोपीला राखत होते. एक महिला गेली तर एक बी कर्मचारी मध्ये उतरला नाही. रात्री 100 पोलीस आरोपीसाठी सुरक्षेसाठी 100 पोलीस आमच्याकडे एक तरी पाहिजे ना. एक जण उतरला का महिला आपण हे दृश्य पाहतोय, पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बातचीत सध्या सुरू आहे आणि अशात ग्रामस्थांना पाण्यातून बाहेर येण्याची विनंतीच पोलीस करतायत. परंतु ग्रामस्थ अजून तरी काही ऐकत नाहीयेत. ग्रामस्थ आंदोलनावरती ठाम आहेत. आज तिन्ही आरोपींना अटक करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कालच ग्रामस्थांनी इशारा दिला होता की आज सकाळपर्यंत या आरोपींना अटक केली नाही तर जलसमाधी आंदोलन पुकारलं जाईल. यानंतर पुन्हा इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लर सेवेत दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात देण्यात येणाऱ्या सुविधेनुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य परिवहन महामंडळात 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाडेतत्वावरती बस घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सरकारला अंधारात ठेवून निर्णय घेतला गेला. बसेस भाडेतत्वावरती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेशही दिलेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आज 1 जानेवारीपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त झालाय. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाहीये. जळगावच्या सराफ बाजारात 2024 या वर्षात सोनं आणि चांदीच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात सोन्याचे दर हे तब्बल 25,000 तर चांदीचे दर 30,000 वाढल्याचं पाहायला मिळालं. 31 म्हटलं की पार्ट्या, मद्यपान याकडेच अनेकांचा कल असतो. परंतु 31च्या रात्री दारू नको तर दूध प्या आणि सुदृढ व्हा असा संदेश देत अंबरनाथमध्ये पोलिसांनी चक्क दूध वाटप केलंय. अंबरनाथ पश्चिमेच्या विमको नाका परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सार्वजनिक कार्यक्रमासाठी नवीन निर्णय घेतलाय. विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही स्वरूपाच्या सभा, बैठका, आंदोलनं आणि कार्यक्रम करण्यासाठी पूर्वपरवानगी आता आवश्यक आहे. किमान 8 दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे आणि याच निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी आणि प्राध्यापक कर्मचाऱ्यांकडून आंदोलनही करण्यात आलं. नव्या वर्षात मुंबईकर खऱ्या अर्थानं फास्ट ट्रॅकवरती असणार आहेत. 5 ते 6 वर्षांपासून सुरू असलेलं काम, वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेले प्रकल्प हे वर्षभरात टप्प्याटप्प्यानं सेवेत येणार आहेत. त्यामुळे सध्या कासव गतीनं धावणाऱ्या मुंबईच्या वेगाला चालना मिळणार आहे.